हाय, हॅलो, नमस्ते. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे सगळ्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर वळूया आपल्या स्टोरीकडे, ज्याचं नाव आहे चांदमातला भाग 118. आता चंद्रा आणि शशीच्या लग्नाची तारीख फिक्स झाली आणि शशी तिला एक किस मागत होता आणि चंद्रा त्याला फसवून पळून गेली. शशी तिच्या मागे लागला तसे रवी शेठ आले आणि शशी जाग्यावर ब्रेक लागल्यासारखा थांबला. आणि रवी शेठ म्हणाले, अजित, कुठेही बाहेर जाण्याची गरज नाही. सगळी खरेदी घरीच होईल. जे काही असेल ते इथेच घ्या. आणि हो, कसलाही संकोच करायचा नाही, समजलं? मनसोक्त खरेदी करा, कारण आयुष्यात लग्न एकदाच होतं. आणि शशी म्हणाला, हो बाबा. मग आता घरीच कपडेवाला आला, दागिनेवाला आला, बांगड्या, टेलर सगळे इथेच आले आणि घरच्या घरी लग्नाची खरेदी सुरू झाली. मग आता माप घेण्यासाठी टेलर आला होता. त्यानं शशीचं तर माप घेतलं आणि मग दुसरा टेलर आला चंद्राचं माप घ्यायला आणि तो तिला म्हणाला, तुम्ही खोलीमध्ये चला, तिथं तुमचं माप घेऊया. तेव्हा शशी म्हणाला, ए थांब, तू तिला हात लावायचा नाही. तो टेलर म्हणाला, मग मी कसं माप घेणार? शशी म्हणाला, असंच घे, लांबून. आणि तो टेलर म्हणाला, असं कसं लांबून घेऊ? काही जादू आहे का माझ्याकडे? आणि शशी म्हणाला, लेडीज टेलर नाही का? तो टेलर म्हणाला, मी लेडीज टेलरच आहे. शशी त्याला खालून वरपर्यंत निहाळत म्हणाला, तू पुरुष आहेस आणि मला काय म्हणायचं ते नीट ऐक. बाई माणूस म्हणजे फिमेल नाही का टेलर? तू बायकांचा टेलर आहेस, पण पुरुष आहेस आणि तू तिला हात लावता कामा नये. आता चंद्रा म्हणाली, मग आता कसं करायचं? शशी म्हणाला, तू तुझा जुना ब्लाऊज दे ना, त्यावरून तो माप घेईल. आणि चंद्रा म्हणाली, ते जुनं झालं, ते व्यवस्थित बसत नाहीत आणि गावाकडच्या टेलरने शिवलेले आहेत. आता घेऊ दे की माप. आणि शशी म्हणाला, अच्छा, म्हणजे तुला काही प्रॉब्लेम नाही का त्यानं अंगावर माप घेतलं तरी? चंद्रा म्हणाली, नाही, त्यात काय एवढं? शशी म्हणाला, गावाकडचा टेलर पण असंच माप घ्यायचा का अंगावर? चंद्रा थोडी हसली आणि मुद्दाम म्हणाली, हो. आणि शशी चिडून आणि थोडा चकित होऊन म्हणाला, बेअक्कल कुठली, तुला कसं चालतं गं? कुणीतरी इतर पुरुषांनी तुला हात लावलेला? आणि चंद्रा म्हणाली, त्यात काय, तेव्हा सगळे असंच माप देतात. दादा, घ्या हो तुम्ही माप. आणि शशी चिडून म्हणाला, ए गप्प बस, गावंढळ कुठली. सगळ्याजणी करत असतील, पण तू केलेलं मला चालणार नाही. आणि त्या टेलरला शशी म्हणाला, तुला माप कसं घ्यायचं तसं घे, पण तिला हात लावायचा नाही. आणि टेलर आता तिथंच बसला आणि म्हणाला, हे घ्या, एकतर मला कमी वेळात शिवून द्यायचे आहेत कपडे, मला त्रास देऊ नका. नाहीतर तुम्ही एक काम करा, तुम्ही घ्या तुमच्या होणाऱ्या बायकोचं माप, मी सांगतो तसं. आणि शशी म्हणाला, ठीक आहे. आणि आता शशीनं त्या टेलरच्या गळ्यातून मीटरपट्टी ओढली आणि चंद्राच्या गळ्यामध्ये टाकली आणि तिला जवळ ओढून घेतली. तशी चंद्राची छाती त्याच्या छातीला येऊन धडकली आणि ती खूप लाजून त्याच्याकडे बघायला लागली. आणि तो टेलर म्हणाला, ओ शेठ, नक्की मापच घेणार ना? पटपट आवरा, मला लवकर करायचं आहे. आणि मग शशी त्याची नजर चंद्रावर स्थिर ठेवून म्हणाला, तू गप रे. आणि चंद्राच्या समोर गेला आणि तिच्याकडे त्यानं थोडंसं हसून बघितलं आणि हळूच म्हणाला, चंद्रा, तुझ्या चोळीचं माप घ्यायचं आहे मला, घेऊ का? आणि त्याचं ते चावट हळूवार बोलणं ऐकलं आणि चंद्राच्या छातीत धस्स झालं आणि लाजून लगेच तिची छाती खालीवर धडधड करायला लागली आणि ती काहीच बोलेना झाली. आणि शशी त्या टेलरला म्हणाला, काय काय करू सांग? आणि टेलरने आता तिच्या दंडाचं, बाहीचं, कटोरीचं,
छातीच्या उंचवट्याचं सगळं माप घ्यायला सांगितलं आणि शशी चंद्राला पुढे पाठीमागे असा गोल गोल फिरवायचा, तर कधी अर्धगोलात फिरवायचा आणि जणू काही पृथ्वीभोवती चंद्र फिरतोय असं त्याचं सुरू होतं. तोही तिच्या भोवती गोल गोल फिरायचा आणि तिचं माप घ्यायचा आणि लांबूनच तो टेलर बघायचा आणि त्याच्या वहीमध्ये टिपून घ्यायचा. आणि आता छातीचं माप घेताना तो तिच्या समोर आला. त्यानं ती पट्टी तिच्या मधल्या हुकाजवळ पकडली आणि टेलर म्हणाला, आणखीन आवळा, ढिल्ली आहे. तसं शशीनं आणखीन ती पट्टी तिच्या छातीभोवती आवळली आणि त्याच्या बोटाचा स्पर्श छातीला झाला आणि चंद्राच्या शरीरात प्रणयाच्या लाटा उसळायला लागल्या. मग पाठीमागच्या गळ्याचं, पुढच्या गळ्याचं तो माप घेत होता आणि त्याच्या बोटांचा स्पर्श तिला व्हायचा आणि ते डोळे झाकून घ्यायची लाजून आणि दोन्ही हातांनी साडी घट्ट पकडून बसायची. आता तिला काय काय होत होतं हे ती सांगू शकत नव्हती शब्दात. मग आता शेवटी तो टेलर म्हणाला, चला झालं, आता बटन लावायचे की हुक तेवढं सांगा म्हणजे माझं काम झालं. आणि आता चंद्राच्या आधी शशीच म्हणाला, हुक. तसा टेलर त्याच्याकडे चकित होऊन बघत म्हणाला, काय राव शेठ, तुम्ही बायकांच्या बारीक सारीक गोष्टीमध्ये खूप लक्ष घालता बरं का. आणि शशीनं त्याचा मीटर टेप त्याच्या गळ्यामध्ये टाकला आणि म्हणाला, बायकांच्या नाही, बायकोच्या, ती माझी होणारी बायको आहे. तुला काय प्रॉब्लेम आहे रे? बटन लावायचं की हुक हे मी माझ्या सोयीनं सांगणार ना. आणि तो टेलर डोकं खाजवत हसत हसत निघून गेला आणि जाता जाता म्हणाला, मग मला कशाला काय प्रॉब्लेम असेल, शेवटी जो तो त्याची सोय बघणार. आणि हसायला लागला. आणि चंद्रा म्हणाली, तो मसण्या असा का हसला, आणि जो तो ज्याची त्याची सोय बघणार म्हणजे, आणि ऐक की ते हुक कशाला, मला नाही आवडत, गुंड्या लाव म्हणावं त्याला. आणि शशी हसून म्हणाला, म्हणूनच तो म्हणाला ज्याची त्याची सोय, आणि मी माझी सोय बघितली, तुझ्या त्या गुंडीपेक्षा हुक बरे असतात आणि काढायला, असं म्हणून त्यानं तिला डोळा मारला आणि चंद्रा खूप लाजली आणि तिला फार कसं तरी झालं. शशी आता पुन्हा तिच्याजवळ गेला आणि म्हणाला, पण आता तू काय घातलं दाखवशील का. तसं ती जा तिकडं म्हणून पळायला लागली आणि त्यानं तिचा हात पकडला, पुन्हा तशीच जवळ खेचून घेतली, पुन्हा तिच्या ओठांकडे ओठ घेऊन गेला आणि तिला किस करणार इतक्यात तिनं पुन्हा त्याला ढकललं आणि पळून गेली. आणि शशी म्हणाला, चंद्रा असं काय करतेस. आणि इतक्यात आली लॉन्ड्रीवाली आणि मा म्हणाल्या, अजी तुझे कपडे दे. शशी पुन्हा बेडरूममध्ये गेला, त्याचे कपडे आणले आणि लॉन्ड्रीवाली जमिनीवर बसली होती, तिच्या पुढे टाकले आणि मा चंद्राला म्हणाले, चंद्रा कपडे मोजून दे आणि खिसे चेक कर म्हणावं त्यांना तुझ्यासमोर. आता चंद्रा तिथंच थांबली आणि लॉन्ड्रीवालीकडे एकदा बघायची, थोडं थोडं शशीकडं बघायची आणि शशी तिथेच सोफ्यावर बसला होता आणि तिला ओठांवर बोट ठेवून किस पाहिजे असं खुणवायचा. चंद्रा आता लाजायची आणि त्याला नाही म्हणायची आणि नकारार्थी मान हलवायची. आणि शशी मात्र पेपर वाचण्याचा बहाणा करत होता आणि माला दिसू नये म्हणून पेपर आडवा पकडला होता त्यानं आणि सारखा ओठांवर बोट ठेवायचा. आणि त्याचवेळी त्या लॉन्ड्रीवालीने शशीच्या पॅन्टमधून एक नोट काढली आणि त्या नोटेकडे बघत होती आणि विचार करत तिनं सुद्धा ओठांवर बोट ठेवलं. आणि चंद्रानं दोघांकडे बघितलं आणि हसायला लागली, कारण दोघांचीही पोज तीच होती, ओठांवर बोट ठेवून किस मागत असलेली. आणि चंद्रा खूप खूप हसायला लागली. आणि शशीला तिनं खुणवलं आणि लॉन्ड्रीवालीकडे बघ असं म्हणाली. आता शशीनं सुद्धा ते बघितलं आणि चटकन स्वतःच्या ओठांवरचं बोट काढलं आणि उठून तिच्याकडे गेला आणि त्या लॉन्ड्रीवालीला म्हणाला, ए तुझा हात खाली कर, खाली कर म्हणतो ना. आणि ती अजूनही तसंच बोट ओठांवर ठेवून आणखीन चकित होत म्हणाली, का, काय झालं. आणि शशी आणखीन चिडून म्हणाला, तुला खाली कर म्हटलं ना बोट, तर खाली कर.
आणि ती म्हणाली, अजबच माणूस आहे, असं म्हणून कपडे गोळा करून निघून गेली. आणि चंद्रा खूप हसत होती आणि त्याला हळूच म्हणाली, तुला जे पाहिजे ते घे तिच्याकडून, आणि निघून गेली. आणि शशीसुद्धा डोक्यावर हात मारून हसायला लागला.